नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा बोधनिधी अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी स्वागत करतो. आज आपण या ठिकाणी सर्वजण जे आतुरतेने वाट पाहत होते, जे ॲडव्हर्टाइजमेंटचे तब्बल 2 वर्ष झाले ॲडव्हर्टाइजमेंटची वाट बघत आहात आणि जी ॲडव्हर्टाइजमेंट तब्बल 6 वर्षानंतर येणार होती, ती ॲडव्हर्टाइजमेंट शेवटी अखेर आलेली आहे. आज आपण या सेशनमध्ये त्या पूर्ण RTO ॲडव्हर्टाइजमेंटचं सर्व जागा, कॅटेगरी वाईज तुमच्या जागा, त्यानंतर सर्वात महत्त्वाचं परीक्षे पद्धतीत झालेले बदल, परीक्षा फॉर्म जे आहेत तर ते परीक्षा फॉर्म कधीपासून सुरू होणार आहेत, कधीपर्यंत लास्ट डेट आहे, त्याचे फीज काय आहेत, फॉर्म कसे भरायचे, डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहेत, त्याच पद्धतीने ही जी काही परीक्षा होणार आहे तर त्या परीक्षेमध्ये नवीन जे काही बदल केलेले आहेत या सगळ्या गोष्टींचं डिटेल ह्या सगळ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि त्यानंतर तुमचं RTO AMIचं जे स्वप्न आहे ते बनण्यासाठी आजपासूनच या ठिकाणी अभ्यासाला नक्की सुरुवात करा. आता या ठिकाणी बघा, ही जी ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे आज या ठिकाणी जर बघितलं तर महाराष्ट्र गट क संयुक्त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ची ही जाहिरात आलेली आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट एक लक्षात घ्या की 461 जागा ज्या आता RTO AMI साठी या ठिकाणी आलेल्या आहेत बघा. सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक गट क 461 जागा ज्या आहेत त्या आतापर्यंत आपल्याला सर्वांना माहिती होतं, पण MPSC ने यामध्ये एक मोठा बदल केलेला आहे. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे तुम्हाला पगार किती असणार आहे, तुमचे कॅटेगरी वाईज व्हॅकन्सी किती असणार आहेत, परीक्षा पद्धती काय असणार आहेत, त्यानंतर एक्झाम ऑनलाईन होणार आहे की ऑफलाईन होणार आहे, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं एक्झाम डेट्स, त्यानंतर तुमचं क्वालिफिकेशन, त्यानंतर लायसन लागतं की नाही लागतं, या सगळ्या गोष्टी आपण या सेशनमध्ये क्लिअर करणार आहोत. तर एक गोष्ट लक्षात घ्या की महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत खालील संवर्गातील एकूण 2619 ही जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे ती एकूण 2619 पदांसाठी आहे. मग त्यामध्ये बाकी इंडस्ट्री इन्स्पेक्टर म्हणजे उद्योग निरीक्षकच्या 9 जागा आहेत, तांत्रिक सहाय्यकच्या 3 जागा आहेत, टॅक्स असिस्टंटच्या 282 जागा आहेत, लिपिक टंकलेखकच्या 1864 जागा आहेत आणि सर्वात जास्त म्हणजे सर्वात आपल्याला जी इम्पॉर्टंट आहे ती आहे सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक म्हणजेच असिस्टंट मोटार व्हेकल इन्स्पेक्टर या पदाच्या एकूण 461 जागा आपल्याला आलेल्या बघायला मिळतात. आता एक गोष्ट लक्षात घ्या, ह्या परीक्षेची संयुक्त पूर्व परीक्षा म्हणजे ह्या सगळ्या पोस्टसाठी एक कॉमन प्रिलियम एक्झाम होणार आहे. काय होणार आहे? एक कॉमन प्रिलियम एक्झाम म्हणजे कॉमन पूर्व परीक्षा होणार आहे. कधीपासून सुरू होणार आहे ती? 27 सप्टेंबर 2026 पासून सुरू होणार आहे. आजपर्यंत MPSC ज्या पेपर घ्यायची जनरली कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये जिथे सगळ्यात जास्त मुलं अप्लाय करतात तर त्या सगळ्या ऑफलाईन परीक्षा होत्या. आता यांनी काय केलंय बघा, 27 सप्टेंबर पासून सुरू होणार आहेत. याचाच अर्थ इथे तुमचे शिफ्ट वाईज पेपर होणार आहेत. शिफ्ट वाईज पेपर होतील आणि त्यानंतरचे डिटेल मी तुम्हाला पुढे सांगतो. केंद्रावर ऑनलाईन संगणक प्रणालीवर आधारित म्हणजेच ऑनलाईन तुमची कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम या ठिकाणी होणार आहे. सदर परीक्षेचे वेळापत्रक स्वतंत्ररित्या कळवण्यात येईल. म्हणजे तुमची परीक्षा कधी असेल, ती शिफ्ट वाईज असेल की कोणत्या तारखेला असेल हे स्वतंत्ररित्या या ठिकाणी कळवण्यात येणार आहे. ऑलराईट. सो अशा प्रकारे तुम्हाला पूर्व परीक्षा जी आहे तर ती ऑनलाईन पद्धतीने आता यावं लागणार आहे. हे पहिल्यांदा होतंय. आजपर्यंत 2017 आणि 2020 ला पण ऑफलाईन पद्धतीने झाली होती. ठीक आहे. आता बघा, ही परीक्षा तुम्ही अर्ज करण्याचा जो काही तुमचा कालावधी आहे तर तो कधीपासून असणार आहे बघा. 27 जून ते 17 जुलै या दरम्यान तुम्ही तुमचे AMI चे फॉर्म भरू शकतात. सो AMI असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर ज्यांना व्हायचं आहे तुमच्यासाठी ही जी परीक्षा आहे तर यांचे 27 जून पासून फॉर्म भरायला सुरुवात होईल आणि 17 जुलैपर्यंत तुम्ही शेवटचा फॉर्म भरू शकतात. त्यानंतर तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही, पण ज्यांना कोणाला पेमेंट चलन स्वरूपात करायचं आहे तर ते नंतर तुम्ही स्टेट बँक चलनद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याची दिनांक 19 जुलै आहे आणि चलनाद्वारे पेमेंट करण्याची तुमची तारीख 20 जुलै आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, पूर्व परीक्षा ही तुमची 27 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे. याचाच अर्थ आपण असं पकडूया की 27 सप्टेंबर ही तुमची पूर्व परीक्षेची तारीख आहे. 27 सप्टेंबर तुमची तारीख नाही, काही मुलांची असू शकते, काही मुलांची असू शकत नाही, कारण त्यांनी सांगितलं की स्वतंत्ररित्या तुम्हाला कळवण्यात येईल.
हे फर्स्ट टाइम होतंय असं, कारण अदरवाईज एमपीएससीची ऑफलाईन परीक्षा होती, एकच डेट यायची, त्या दिवशी सगळ्यांचे पेपर व्हायचे. आता तुमचे शिफ्ट वाईज होईल, मग नॉर्मलायझेशन आलं, हे सगळ्या गोष्टी आपण पुढे गेल्यानंतर डिस्कस करणार आहोत. ओके, सो फॉर्म भरण्यासाठी अशा प्रकारे डेट्स आहेत, खूप इम्पॉर्टंट डेट्स आहेत, तुम्ही सर्वांनी या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. आणि लक्षात घ्या, हा फॉर्म भरत असताना तुमच्या क्वालिफिकेशननुसार तुम्ही या बाकी पदांनाही अप्लाय करू शकतात. पण विशेष काळजी ही घ्यायची आहे की अप्लाय करत असताना प्रत्येक संवर्गाला तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर क्लिक करत असताना सगळ्यात महत्वाचा तुमचा जो संवर्ग आहे असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर, यावरती क्लिक करा. क्लिक करूनच पुढे जायचं आहे, अदरवाईज तुम्ही याला इलिजिबल नाही किंवा तुम्ही याला फॉर्मच भरला नाही असं होईल. ठीक आहे, सो असे या ठिकाणी पुढे चेकबॉक्स असतील, चेकबॉक्स जे आहेत, तर या चेकबॉक्स मध्ये तुम्ही याला क्लिक केलं पाहिजे. ठीक आहे, पुढे जाऊया. आता या ठिकाणी बघा, तुम्हाला पेमेंट किती असणार आहे. सो यामध्ये पेमेंट जे आहे, तर पेमेंट जर बघायला गेलं तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे ही जी पोस्ट आहे ती अत्यंत जबरदस्त पोस्ट आहे. सो आपलं जे काही महत्वाचं आहे सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक, तर तुम्हाला S14 हे पे स्केल आहे, ज्याचं बेसिक पे 38,600 आहे आणि मॅक्सिमम तो 1,22,800 पर्यंत जातो. सो ऍज ऑफ नाऊ आजच्या डेटला जर तुम्हाला सांगायला गेलं तर टियर 1 सिटी जे आहेत, कारण सिटीनुसार तुमचा HRA चेंज होतो, तर टियर 1 सिटीमध्ये तुम्हाला एक 85 ते 90,000 पर्यंत पेमेंट येतं आजच्या डेटला. ठीक आहे, 85,000 ते 90,000 पेमेंट टियर 1 सिटीमध्ये येईल आणि टियर 2 टियर 3 नुसार मग ते तुमचं कमी कमी होत जाईल. बट त्या पद्धतीनुसार आज एवढं पेमेंट तुम्हाला या ठिकाणी आहे. ठीक आहे, नंतर बाकीचे भत्ते वगैरे सगळ्या गोष्टी त्या वाढत जातात. त्यानंतर बघा, तुमचं एज क्रायटेरिया किती आहे, तर सगळ्यात महत्त्वाची पात्रता ही आहे की तुम्ही भारताचे सिटीजन असले पाहिजेत. आणि एज क्रायटेरिया मिनिमम AMI साठी बघा, असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर साठी तुमचा मिनिमम एज क्रायटेरिया 19 असला पाहिजे आणि मॅक्सिमम ओपन कॅटेगरीसाठी 38 आहे. आणि जर तुमचे अदर कॅटेगरी असेल, म्हणजे बाकी सगळे कोणते पण SC ST OBC SC BC EWS किंवा अदर ज्या कोणत्या असतील त्या सगळ्यांसाठी या ठिकाणी 43 वर्ष आपल्याला असलेलं बघायला मिळतं. ठीक आहे, मग बाकी तुमचं जर तुम्ही एक सर्व्हिसमन असाल किंवा दिव्यांग असाल, प्रकल्पग्रस्त असाल, तर त्या पद्धत 43 प्लस सेवा कालावधी प्लस 3 वर्ष त्यामध्ये ऍड होतात. सो जनरलाइज जर बघायला गेलं तर मिनिमम एज तुमचं 19 पूर्ण असलं पाहिजे आणि ओपन कॅटेगरीसाठी 38 पर्यंत ती देऊ शकतात आणि बाकी अदर कॅटेगरीज मध्ये तुम्ही 43 इयर्स पर्यंत ही परीक्षा देऊ शकतात. पुढे जाऊया आपण. आता सगळ्यात महत्वाचं एक गोष्ट लक्षात घ्या की तुमची अर्हता, एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय असलं पाहिजे. सो महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच काय रे, SSC म्हणजे 10वी किंवा महाराष्ट्र शासनाने SSCच्या समतुल्य म्हणून घोषित केलेली अर्हता. म्हणजेच काय, तुमची एक SSC झालेली पाहिजे 10वी, किंवा 10वीला जर एखादी समतुल्य परीक्षा दिलेली असेल तुम्ही, तरी ती पण ग्राह्य धरली जाईल. म्हणजे तुमचं एक तर 10वी झालेलं पाहिजे किंवा त्याच्या समतुल्य एखादी असणारी परीक्षा. त्यानंतर माध्यमिक चालन प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर स्वयंचलन अभियांत्रिकी किंवा यंत्र अभियांत्रिकी विषयातील 3 वर्षाची पदविका. म्हणजेच काय, एक तर तुमची 10वी किंवा त्याच्यासोबतची परीक्षा असली पाहिजे. त्यानंतर तुमचा आयदर डिप्लोमा झालेला पाहिजे. काय डिप्लोमा कशामध्ये, मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईल. आता बाकी ब्रँचेस पण इलिजिबल आहेत, जसं की मेटलर्जी झालं, प्रोडक्शन झालं, इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग झालं, शीट मेटल झालं, मशीन टूल मेंटेनन्स झालं, अशा भरपूर सारे आहेत ते तुम्हाला पुढे दिलेले आहेत. तर एकतर तुमची 10वी असली पाहिजे. त्यानंतर डिप्लोमा असेल तर मेकॅनिकल, ऑटोमोबाईल किंवा रिलेटेड ट्रेडमध्ये असलं पाहिजे. जर तुमचा डिप्लोमा नसेल तर आयदर तुम्ही डिग्री केलेली पाहिजे. काय केलेलं पाहिजे, डिग्री. म्हणजे तुमची स्वयंचलन अभियांत्रिकी, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये डिग्री असली पाहिजे. म्हणजेच काय, बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग B. मग एक गोष्ट लक्षात घ्या, 10वी झालेली आहे, डिप्लोमा नाही, डायरेक्टली 12वी नंतर तुम्ही डिग्री केली, ओके. 10वी नंतर तुम्ही डिप्लोमा केला तरी तुम्ही इलिजिबल आहात. 10वी नंतर तुम्ही डिप्लोमा करून डिग्री केली तरी इलिजिबल आहात. आणि सर्वात महत्वाचं, लास्ट इयरचे सगळे विद्यार्थी याला इलिजिबल आहेत. तुम्ही जर लास्ट इयरला असाल तर तुम्ही हे सगळेजण या ठिकाणी इलिजिबल आहात. फक्त एक क्रायटेरिया असा असतो की मुख्य परीक्षेचा शेवटचा फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख असते तोपर्यंत तुमचा रिझल्ट लागलेला पाहिजे. आता ही परीक्षा 27 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे, त्याच्यामुळं तिथून पुढे जो काही कालावधी जाणार आहे, प्रिलिम्स, त्याच्यानंतर प्रिलिम्सवरती ऑब्जेक्शन, त्याच्यानंतर रिझल्ट आणि त्याच्यानंतर मेन्सचे फॉर्म, मग मेन्सचे फॉर्म भरायची शेवटची तारीख, तिथपर्यंत तुम्हाला
तुमचा डिग्रीचा निकाल लागला पाहिजे. त्यामुळे आता सध्या जे लास्ट इयरला विद्यार्थी आहेत ते सगळे यासाठी इलिजिबल आहेत. ओके, सो एक गोष्ट कळली आहे तुम्हाला, या ठिकाणी तुमचा डिप्लोमा असेल तरी चालेल, डिग्री असेल तरी चालेल, डिप्लोमा प्लस डिग्री असेल तरी चालेल, ऑलराईट, आणि डिप्लोमा फक्त डिग्री असेल तरी पण चालेल. सो अशा प्रकारे तुमचं या ठिकाणी एज्युकेशन क्वालिफिकेशन असलं पाहिजे. पुढे या ठिकाणी बघा, आता त्या ठिकाणी जसं ऑटोमोबाईल आणि मेकॅनिकल आहे तर त्याच रिलेटेड हे बाकी सुद्धा त्यांनी ऍप्लिकेबल ब्रँचेस केलेले आहेत. डिप्लोमा इन प्रोडक्शन टेक्नॉलॉजी, डिप्लोमा इन प्रोडक्शन इंजिनिअरिंग, डिप्लोमा इन मशीन टूल मेंटेनन्स, डिप्लोमा इन फॅब्रिकेशन टेक्नॉलॉजी, डिप्लोमा इन फॅब्रिकेशन अँड इरेक्शन इंजिनिअरिंग, डिप्लोमा इन प्लांट इंजिनिअरिंग, डिप्लोमा इन मेटलर्जी, बॅचलर डिग्री इन मेकॅनिकल, ऑटोमोबाईल प्रोडक्शन इंडस्ट्रियल. सो एवढ्या सगळे लोक ह्या एक्झामसाठी इलिजिबल आहेत. त्यानंतर डिप्लोमा इन मेकाट्रॉनिक्स इंजिनिअरिंग सुद्धा या ठिकाणी इलिजिबल केलेलं आहे शासन पत्र यानुसार. डिप्लोमा इन पॅकेजिंग टेक्नॉलॉजी सुद्धा आपण इलिजिबल केलेलं आहे, किंवा 4 इयर थेरॉटिकल अँड प्रॅक्टिकल ट्रेनिंग ॲज ऑन आर्टिफायसर अप्रेंटिसशिप त्यांना पण आपण या ठिकाणी इलिजिबल केलेलं आहे. सो एवढे सगळे इलिजिबल आहेत. ओके, त्यानंतर आता एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक संवर्ग करता जो काही अनुभव या ठिकाणी सांगितला जातो, तर पूर्वी 2017 पूर्वी तुम्हाला 1 इयर गॅरेजचा एक्सपिरियन्स लागत होता. आता सुद्धा त्यांच्या परिपत्रकाप्रमाणे तो लागू आहे, पण त्यांनी काय केलं आहे की खूप साऱ्या मुलांकडे हा एक्सपिरियन्स नसतो. मग त्यांनी आता काय सांगितलं आहे की तुमच्याकडे नसेल तरी चालेल, तुम्ही परीक्षा द्या, तुम्ही सिलेक्ट व्हा, आणि सिलेक्ट झाल्यानंतर मग तुम्हाला या ठिकाणी बेसिकली 1 इयर ट्रेनिंग डिपार्टमेंट देतं. आपल्याला आवश्यकता नाही. म्हणजे आता एक्सपिरियन्स हा या ठिकाणी जो काही एक्सपिरियन्स पूर्वी लागत होता तो आता काढून टाकलेला आहे. अनुभवाची आता आवश्यकता नाही. ज्यांच्याकडे असेल वेल अँड गुड, त्यांना नंतर तिथे कन्सेशन भेटेल. पण आता सध्या ॲज ऑफ नाऊ तुमच्याकडे एक्सपिरियन्स नसेल तरी सुद्धा तुम्ही ही परीक्षा देऊ शकतात. फ्रेशर सगळे ही परीक्षा देऊ शकतात. एक्सपिरियन्स ते नंतर आपण सिलेक्ट झाल्यानंतर आपल्याला ते स्वतः आपल्याला एक्सपिरियन्स देतात. त्यामुळे आता एक्सपिरियन्सची अट काढून टाकलेली आहे. ऑलराईट, चला पुढे जाऊया. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या की आरटीओची परीक्षा म्हणलं की सगळ्या जणांच्या डोक्यात येतं लायसन. हे जे काही मुद्दे दिलेले आहेत यात मी तुम्हाला थोडक्यात एक गोष्ट सांगून देतो की आता सध्या तुमच्याकडे कोणतंही लायसन नसेल तरीही तुम्ही परीक्षा देऊ शकतात. ओके, पूर्व परीक्षा तुम्ही दिली, 27 सप्टेंबर पासून जी सुरू होणार आहे ती पूर्व परीक्षा द्या. त्यानंतर तुम्ही ती परीक्षा पास झाली की मुख्य परीक्षा जी असेल तर मुख्य परीक्षेचा फॉर्म भरायचा शेवटची तारीख जी असेल त्या तारखेपर्यंत तुम्हाला टू व्हीलर विथ गिअर आणि लाईट मोटर व्हेकल म्हणजेच 4 व्हीलर असे 2 लायसन्स तुम्हाला द्यावी लागतात. कधी द्यावे लागतील ते? पूर्व परीक्षा पास झाल्यानंतर मुख्य परीक्षेचा फॉर्म भरायला ज्यावेळेस फॉर्म सुटतात त्यावेळेस शेवटच्या तारखेपर्यंत तुम्हाला ही लायसन्स द्यायची आहेत. जनरली मुलींमध्ये त्या स्कूटीचं काढतात तर स्कूटीचं चालत नाही, 2 व्हीलर विथ गिअरच पाहिजे. त्यानंतर हेवीचं लायसन जे आहे तर ते हेवीचं लायसन हे तुमच्याकडे असेल तर वेल अँड गुड, नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही ज्यावेळेस सिलेक्ट व्हाल त्यानंतर तुम्हाला पुढचे 2 वर्ष दिले जातात हेवीचं लायसन काढून देण्यासाठी. म्हणजे ॲज ऑफ नाऊ तुमच्याकडे कोणतंही लायसन नसेल तरीही तुम्ही पूर्व परीक्षा देऊ शकतात. पूर्व परीक्षा पास झाल्यानंतर मुख्य परीक्षेचा शेवटचा फॉर्म भरण्यापर्यंत हे लायसन्स तुम्ही उपलब्ध करून द्या. 2 व्हीलर आणि 4 व्हीलर. हेवीचं लायसन अजिबात आत्ता लागत नाही. हेवीचं लायसन तुम्ही पास झाल्यानंतर परीक्षा पास व्हा, सिलेक्ट व्हा, डिपार्टमेंट जॉईन करा, नंतर पुढच्या 2 वर्षांनी तुम्ही हेवीचं लायसन देऊ शकतात. फिजिकल क्रायटेरिया काय बघा, तुम्ही जर मेल कॅन्डिडेट असाल तर तुमची मिनिमम हाईट 163 सेंटीमीटर असली पाहिजे आणि छाती ही 79 सेंटीमीटर किमान मिनिमम आणि ती इन्फ्लेट केल्यानंतर 5 सेंटीमीटरनी वाढली पाहिजे. आणि लेडीज जे काही कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी मिनिमम हाईट 155 सेंटीमीटर आहे आणि त्यांना मिनिमम वेट हे 45 kg असलं पाहिजे. ओके, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आता परीक्षेचे जे टप्पे आहेत तर ही परीक्षा आपण फक्त आरटीओ वरती फोकस करत आहोत. तर सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक हे जे पद आहे तर या पदासाठी आणि हे बाकीचे जे पद आहेत यांच्यासाठी एकच कॉमन काय होणार आहे, प्रिलिम्स जी होईल किंवा पूर्व परीक्षा जी आहे ती एकच होईल. ही जी पूर्व परीक्षा आहे तर ती 100 गुणांची राहील आणि त्यामध्ये 100 प्रश्न राहतील. त्यानंतर मुख्य परीक्षा ह्या 3 संवर्गासाठी, ह्या 4 संवर्गासाठी सेपरेट होईल आणि आपली सेपरेट होईल. आपली जी असेल तर त्यामध्ये 150 क्वेश्चन असतील आणि 300 मार्क्स असतील. किती असतील? 300 मार्क्स. म्हणजे आता तुम्हाला एक गोष्ट कळाली, आपली पूर्व परीक्षा ही 100 गुणांची असेल ज्यामध्ये 100 क्वेश्चन्स असतील.
ओके. आणि मुख्य परीक्षा ही 150 क्वेश्चन्स असतील आणि एकूण मार्क्स असतील त्याला 300. फर्स्ट टाइम एमपीएससीने असं केलेलं आहे की परीक्षा आता ऑनलाईन घेत आहे. सो सदर संयुक्त पूर्व परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित असेल. कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट आपली प्रिलिम जी असेल ती कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असेल. परीक्षा एकापेक्षा अधिक सत्रामध्ये आयोजित केली जाईल आणि प्रत्येक सत्रासाठी स्वतंत्र प्रश्नपत्रिका दिली जाईल. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, तुमच्या वेगळ्या वेगळ्या शिफ्टमध्ये परीक्षा आहेत आणि शिफ्टमध्ये क्वेश्चन पण चेंज होणार आहेत. त्यानंतर सर्व सत्रातील प्रश्नपत्रिकांचे स्वरूप व काठिण्यता स्तर विचारात घेऊन, म्हणजे काही क्वेश्चन्स इझी होऊ शकतात, काही डिफिकल्ट येऊ शकतात, त्यानुसार नॉर्मलायझेशन केलं जाईल आणि त्यानुसार उमेदवाराचे नॉर्मलाइज गुण निश्चित करून त्याप्रमाणे निकाल जाहीर करण्यात येईल. नॉर्मलायझेशन पद्धतीबद्दल विस्तृत माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर स्वतंत्ररित्या प्रसिद्ध करण्यात येईल. नॉर्मलायझेशनचं फॉर्म्युला काय असेल, कशा प्रकारे नॉर्मलायझेशन होईल, मिनिमम मार्क्स, त्या शिफ्टच्या मुलाचे मॅक्सिमम मार्क्स किती आहेत, त्या पद्धतीने तो फॉर्म्युला ठरवला जातो. तो फॉर्म्युला ते आपल्याला सांगतील आता कसा असेल, ते नंतर डिक्लेअर करणार आहे. त्यानंतर सदर नॉर्मलायझेशन सर्व उमेदवारांना बंधनकारक राहील याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. त्यांनी आता त्यांच्या ऍडव्हर्टाइजमेंटमध्ये सांगितलेलं आहे की आम्ही जे नॉर्मलायझेशन करणार आहोत ते तुम्हाला कंपल्सरी असेल. नॉर्मलायझेशन म्हणजे काय असतं की प्रत्येक शिफ्टमध्ये परीक्षा होतात, त्यामुळे वेगळे वेगळे प्रश्न येतात, त्यामुळे त्यांना एका कॉमन लेवलवरती आणण्यासाठी ही नॉर्मलायझेशन एक टेक्निक आहे, ज्याचा आपण डिटेल व्हिडिओ आपण बनवणार आहोत. ठीक आहे. प्रस्तुत पूर्व परीक्षेच्या सर्व सत्रातील परीक्षा पूर्ण झाल्यानंतर उत्तर तालिका प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच उमेदवारांनी सोडवलेल्या उत्तरपत्रिका संबंधित उमेदवाराच्या प्रोफाईलमध्ये तुम्हाला तुमची जी काही प्रोफाईल आहे त्या प्रोफाईलमध्ये अवेलेबल केले जातील. ऑलराईट. ओके. सो आता या ठिकाणी आपली बघा, आपली सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक जी काही पद आहे यासाठी एकूण 461 जागा आलेल्या आहेत. एकूण जागा किती आहेत? 461. या ठिकाणी बघा, आता बाकी सर्वसाधारण महिला, खेळाडू, माजी सैनिक, दिव्यांग आणि अनाथ यांचे जे काही पद आहेत तर ते आपण डिटेलमध्ये तुम्हाला PDF शेअर केली जाईल टेलिग्रामवरती. फक्त आपण एक जनरलाइज कॅटेगरी प्रमाणे बघूया. ओपन कॅटेगरीसाठी 166 पद आहेत आणि एकूण रिझर्वेशन जर बघितलं म्हणजे बाकी सर्व कॅटेगरींचं मिळून तर 295 पद हे आरक्षित झालेले आहेत आणि 166 पद हे ओपनसाठी आहेत. मग त्यामध्ये बघा, अनुसूचित जातीसाठी 34 पद आहेत, अनुसूचित जमातीसाठी 17 पद आहेत, त्यानंतर विमुक्त जाती अ 12 पदे आहेत, भटक्या जमाती ब 5 पदे आहेत, भटक्या जमाती क 21 पदे आहेत, भटक्या जमाती ड 12 पदे आहेत, इतर मागासवर्ग 97 पदे आहेत, त्याच्यानंतर विशिष्ट मागास प्रवर्ग 5 पदं आहेत, त्यानंतर सोशल अँड इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास म्हणजे SCBC साठी 46 आहेत आणि इकॉनॉमिकल विकर क्लास म्हणजे EW साठी 46 पदं आहेत. सो अशा प्रकारे पदांचा एक तपशील तुमच्या समोर या ठिकाणी दिलेला आहे. तुमच्या कॅटेगरी प्रमाणे पदं कोणते आहेत ते बघा, तुमच्या कॅटेगरीमध्येच फॉर्म अप्लाय करायचा, कारण तो ओपन तर तुमच्यासाठी ऑलरेडी ओपनच आहेत ह्या जागा. ठीक आहे. आणि नंतर तुम्ही ज्या कॅटेगरीत आहात त्या प्लस त्या अशा तुमच्या जागा एकूण तुम्ही पकडू शकतात. अशी अत्यंत एकदम मोठी ऍड या ठिकाणी आलेली आहे. अशी संधी परत भेटणार नाही. मग त्यासाठी तुम्हाला करायचं काय, एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याकडे फक्त 2 ते 2.5 महिने उरतात. ह्या 2 ते 2.5 महिन्यांमध्ये तुम्ही कशा प्रकारे अभ्यास केला पाहिजे याचा डिटेल लेक्चर व्हिडिओ मी नेक्स्ट व्हिडिओ आपला तोच असणार आहे. तर स्ट्रॅटेजी लेक्चर, तोपर्यंत तुम्ही हे जे काय नोटिफिकेशन त्याप्रमाणे तुमची स्वतःची तयारी सुरू करा. यासाठी बघा, आपण प्रिलियमसाठी, डेडिकेटेड प्रिलियमसाठी आरंभ नावाची एक प्रिलियमची बॅच सुरू केलेली आहे, जी फक्त तुम्हाला 3000 रुपयामध्ये भेटणार आहे, ज्यामध्ये अतिशय एक्सपर्ट असे फॅकल्टी तुम्हाला शिकवायला आहेत. तुम्हाला फक्त काय करायचे आहेत, ह्या शिक्षकांनी दिलेले लेक्चर्स व्यवस्थित करायचे आहेत, नोट्स वाचायचे आहेत, PYQ सॉल्व्ह करायचे आहेत आणि टेस्ट सिरीज सॉल्व्ह करायचे आहेत. शुअर शॉट तुम्ही प्रिलियम्स पास झाल्याशिवाय राहणार नाही. 2017 आणि 2020 मिळून आपलं 200+ AMI सिलेक्शन आहे. 1 इयर व्हॅलिडिटी आहे ह्या कोर्सची. अनलिमिटेड व्ह्यूज दिलेला आहे, बेस्ट फॅकल्टी आणि टेस्ट सिरीज हे सगळं तुम्हाला आहेत. ऑनलाईन टेस्ट सिरीज तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल करून दिली जाईल, सो दॅट तुमची प्रॅक्टिस ही ऑनलाईन पद्धतीची होईल, म्हणजेच तुम्ही ह्या पेपरसाठी रेडी असाल. अतिशय उत्तम अशी बॅच आहे. तुम्हाला करायचं काय आहे, बोधनिधी नावाचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे प्ले स्टोअरवरनं आणि तिथे आपली ही जी बॅच आहे ह्या बॅचवरती ऑनलाईन क्लिक करून तुम्हाला ती परचेस करायची आहे. आता ज्या मुलांना प्रिलिम प्लस मेन्स अशी बॅच घ्यायची आहे त्यांच्यासाठी आपण समर्पण नावाची बॅच सुरू केली आहे, जिची फी 6000 रुपये आहे, ज्यामध्ये तुम्हाला प्रिलिम्स आणि मेन्स दोघांचेही सेशन लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये भेटतील. आपल्या लाईव्ह प्लस रेकॉर्डेड सेशन्स या ठिकाणी अवेलेबल असणार आहे. अतिशय उत्तम, महाराष्ट्रातील सगळ्यात टॉपची टीम या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल. आणि त्यानंतर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर ज्यांना फक्त मेन्स करायचे आहे त्यांच्यासाठी संकल्प बॅच ही 4500 दिलेली आहे.
सेम बेस्ट फॅकल्टी आणि लाईव्ह प्लस रेकॉर्डेड सेशन असतील. ही फक्त आणि फक्त मेन्सची बॅच असेल. एक गोष्ट लक्षात घ्या, ही RTO MI ची 461 पदांची आत्ता सध्या ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे. तर यामध्ये जर तुम्ही बघितलं तर बेसिकली तुम्हाला आता ज्यांनी प्रोफाईल ओपन केलेले नाहीत तर त्यांना MPSC वेबसाईटवरती जायचं आहे. ऑफिशियल वेबसाईटवरती आधी तुमची स्वतःची प्रोफाईल तयार करा. प्रोफाईल तयार करायची काही मोठी गोष्ट नाही आहे. जसं तुम्ही फॉर्म भरतात त्या प्रकारे तुमचे डिटेल्स आहेत, ते डिटेल्स प्रॉपरली फिल करा आणि त्यानंतर तुम्ही जे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला दिसतात, ते डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे आहेत. अजून पण तुम्हाला खूप वेळ आहे डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी. जे नसतील ते अपलोड तुम्ही करू शकतात. अजून एक महत्त्वाची अपडेट द्यायची आहे, ज्यांच्याकडे EW सर्टिफिकेट आहे आणि नॉन क्रिमिनल ज्यांना काढायचं आहे तर ते 2000 आत्ताचे जे काही नॉन क्रिमिनल आहे 26-27 तुम्हाला नॉन क्रिमिनल लागणार आहे. ज्यांच्याकडे आत्ता नाही तर 27 सप्टेंबरपर्यंत ते काढू शकतात, पण 27 सप्टेंबर पूर्वीची डेट तुम्हाला त्यावरती मेन्शन करणं आवश्यक आहे. आता जर नसेल तर नाही करा, मेन्सच्या वेळेस तुम्हाला ते द्यावं लागेल, पण 27 सप्टेंबरला तुमची पूर्वपरीक्षा असल्यामुळं तुम्हाला 27 सप्टेंबर पूर्वीच तुम्हाला EW सर्टिफिकेट किंवा नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट काढावं लागेल. ऑलराईट, आता हे जे सर्व अपडेट आहेत हे तुम्हाला मी दिलेले आहेत. यानंतर स्ट्रॅटेजी लेक्चर जे आहे की प्रिलियम पास कशी करायची याचं स्ट्रॅटेजी लेक्चर आपलं नेक्स्ट लेक्चर असणार आहे. तोपर्यंत तुम्ही आता तुमची प्रोफाईल तयार करून घ्या आणि अभ्यासाला या ठिकाणी सुरुवात करू शकतात. आपल्या बॅच सुरू झालेले आहेत. जे कोणी इंटरेस्ट असेल ते बॅच जॉईन करू शकतात. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस सेशन. थँक्यू ऑल.